बाबा, आजपासून मी तुमच्याशी बोलणार नाही. 8 वर्षाच्या मुलाने रडत ते शब्द म्हटले आणि विशालच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. कारण फक्त 10 मिनिटापूर्वी रागाच्या भरात त्याने स्वतःच्याच मुलाला जोरात थप्पड मारली होती. त्याच्या मनात वादळ सुरू झालं होतं. आपण सगळे कधी ना कधी असंच करतो. राग दुसऱ्यावर काढतो आणि नंतर पश्चाताप करतो. इच्छा पूर्ण झाली नाही की चिडतो आणि मग आपल्यालाच कळत नाही की नेमकं होतंय काय. रात्रीचे 11 वाजले होते. विशाल एकटाच बिल्डिंगच्या टेरेसवर बसला होता. शहर अजून जागं होतं. खाली गाड्यांचे आवाज, दूर दिवे आणि वर काळं आकाश. पण विशालच्या डोक्यात एकच आवाज फिरत होता. बाबा, मी नाही तुमच्याशी बोलणार. मी तुमच्याशी बोलणार नाही. त्याने डोळे बंद केले आणि संध्याकाळचा प्रसंग पुन्हा उभा राहिला. एक छोटं निमित्त. मुलाने चुकून पाणी पिताना लॅपटॉपवर पाणी सांडलं होतं. बस, एवढंच कारण. पण विशालचा राग फुटला. तो ओरडला, खूप ओरडला आणि शेवटी थप्पड मारली. क्षणभर राग शांत झाला. पण त्यानंतर त्याचं मन जळायला लागलं. तो स्वतःशीच पुटपुटला, मी असा का झालोय? त्याने मोबाईल उघडला. तेच सोशल मीडिया. एका मित्राने नवीन घर घेतलं होतं. दुसरा परदेशात होता. तिसरा लक्झरी कारसोबत फोटो काढत होता. विशालच्या चेहऱ्यावर नकळत कडवट भाव आले. यांच्याकडे सगळं आहे. आणि अचानक तो थांबला. त्याला जाणवलं, राग, इच्छा, मत्सर हे सगळं एकत्र त्याला खात होतं. तेवढ्यात टेरेसवर कोणीतरी जोरात दंड बैठका मारण्याचा आवाज आला. विशालने चमकून मागे वळून बघितलं. आत्ता यावेळी कोण असेल? एका कोपऱ्यात भगवी वस्त्रातील एक तेजस्वी व्यक्ती शांतपणे व्यायाम करत होती. रात्रीचे 11 वाजले होते आणि टेरेसवर हे सगळं अनपेक्षित होतं. पण ती उपस्थिती सामान्य नव्हती. अरे, समर्थ रामदास स्वामी! विशाल चमकला. व्यायाम थांबवून समर्थ उभे राहिले. घामाचा एक थेंब कपाळावरून खाली आला, पण चेहऱ्यावर विलक्षण स्थिरता. समर्थ विशालकडे आले आणि काहीही प्रस्तावना न देता म्हणाले, राग आला होता? विशाल दचकला. समर्थ पुन्हा म्हणाले की आताही संपला नाही, आहे अजून चालू राग. विशाल गप्प. समर्थ त्याच्याच बाजूला उभे राहिले आणि खाली शहराकडे बघत म्हणाले, रागाची गंमत माहिती आहे? तो आधी दुसऱ्याला जाळतो असं वाटतं, पण आधी स्वतःलाच जाळतो. विशालचे डोळे पाणावले. तो हळू आवाजात म्हणाला, मी माझ्या मुलाला मारलं. समर्थांनी लगेच विचारलं, राग मुलावर होता? विशाल गप्प. समर्थच म्हणाले, नाही विशाल, राग तुझ्या मनावर होता. मनात खूप दिवस साचलेलं होतं. ऑफिसची स्पर्धा, तिथली तुलना, इच्छा, मत्सर आणि आज फटका मुलाला बसला. विशाल पूर्ण हादरला, कारण समर्थांनी त्याच्या आतलं उघड केलं होतं. समर्थांचा आवाज गंभीर झाला. ते श्लोक म्हणू लागले, नको रे मना क्रोध हा खेदकारी. मग विशालकडे पाहून म्हणाले, समजतंय काही? क्रोध म्हणजे फक्त ओरडणं नाही. क्रोध म्हणजे मनाचा विस्फोट आणि त्याचा शेवट नेहमी खेदात होतो. समर्थ पुढे म्हणाले, रागाच्या क्षणी माणूस विचार करत नाही, तो फक्त प्रतिक्रिया देतो. तो फक्त रिॲक्ट होतो आणि नंतर त्याच्या मनाला पश्चाताप होतो की मी असा का वागलो. विशाल ऐकत होता. समर्थ पुन्हा म्हणाले, नको रे मना काम नाना विकारी. विशालने विचारलं, समर्थ, मग इच्छा ठेवणं चुकीचं आहे का? समर्थ हलकंसं हसले, नाही, पण इच्छा जर मनावर बसली तर ती मालक बनते आणि तू नोकर. मग मिळालं नाही की मन बेचैन, आणि मिळालं तर आणखी हवं ही हाव.
विशाल शांतपणे ऐकत होता. समर्थाने त्याचा मोबाईल हातात घेतला. मित्रांच्या फोटोवर बोट ठेवलं. हे पाहून काय वाटलं? विशाल खाली पाहू लागला. समर्थच म्हणाले परत, मत्सर. नको रे मना, मत्सरू दंभ भारू. दुसऱ्याचं सुख पाहून मन जळतं विशाल. तेव्हा दुसऱ्याचं नुकसान होत नाही, स्वतःचंच मन काळं होतं. आपण स्वतःचंच नुकसान करून घेतो. मग समर्थ अचानक टेरेसच्या काठावर गेले. खाली शहर दाखवलं. इतक्या खिडक्या दिसत आहेत. या प्रत्येक घरात दुःख आहे. पण मन काय म्हणतं? फक्त माझंच दुःख मोठं आहे. विशाल तुटून रडू लागला आणि विचारू लागला, समर्थ, मग मनाला थांबवायचं तरी कसं? समर्थ आता अगदी प्रेमाने जवळ बसले आणि त्यांचा आवाज एकदम खूप मृदू झाला. मनाला मारायचं नाही, त्याला समजवायचं. राग आला तर थांब म्हणायचं. इच्छा आली तर विचारायचं, ही इच्छा आवश्यक आहे का? का फक्त 4 लोक करतायत म्हणून मी ते करणार आहे? एखादी गोष्ट मला जर आत्ता हवी आहे तर ती खरंच माझी गरज आहे का? का आपल्याकडे असायला पाहिजे म्हणून ती तू घेतोयस? आणि मत्सर आला तर मनाला विचार, मी आज मनाचा मालक आहे की नोकर? या प्रश्नातनंच तुला तुझी उत्तरं मिळत जातील. आणि असं करत करत तू माझ्या रामाच्या जवळ जाशील. विशाल शांत झाला. अनेक महिन्यांनी पहिल्यांदाच तो आतून हलका झाला आणि समर्थांच्या चरणी बसला. त्यांनी विचारलं, मी बदलू शकतो? समर्थ म्हणाले, का नाही? माणूस तेव्हा नक्की बदलतो जेव्हा त्याला स्वतःच्याच रागाचा कंटाळा येतो. विशाल, माझं अजून एक ऐकशील? बोला समर्थ, बोला. नुसती सुरुवात तर कर. फक्त 10 मिनटं, फक्त 10 मिनटं रोज नामस्मरणाला बसत जा. डोळे मिटून शांत, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग बघ तुझं मन कसं माझ्या रामाच्या ताब्यात जातं ते. हो समर्थ, हो. विशाल डोळे पुसत वर पाहू लागला. पण समर्थ दिसत नव्हते. फक्त दूर कोणाच्या तरी घरातून मंद आवाज येत होता, श्रीराम जय राम जय जय राम. विशाल तसाच खाली गेला. त्याचा मुलगा दिवसभर दमून झोपी गेला होता. त्याच्या डोक्यावर हलकाच मायेचा हात फिरवून विशाल त्याला हळूच आवाजात म्हणाला, बाळा, चूक झाली रे. आता असं नाही होणार. मंडळी, राग दुसऱ्याला जाळतो असं वाटतं, पण त्याची राख आधी स्वतःच्या मनात पडते. जय जय रघुवीर समर्थ.